वळूया पुढच्या बातमीकडे। कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपण निर्णय घेणार आहोत। दुपारी 4 वाजता धाराशिवमध्ये बैठक आहे। मी अजूनही कुठलाही निर्णय जाहीर केलेला नाहीये असं ओमराजे निंबाळकरांनी म्हटलंय। आज किंवा उद्या आपण राजकीय निर्णय घेणार असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय। ओमराजे निंबाळकर यांनी काही वेळापूर्वी प्रसार माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे संभ्रम आणखी वाढलेला आहे। कार्यकर्त्यांशी आपण चर्चा करू आणि त्यानंतरच या संदर्भातला निर्णय घेऊ। दुपारी 4 वाजता धाराशिवमध्ये बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर आपण आपला निर्णय जाहीर करू। आज किंवा उद्या या संदर्भातला राजकीय निर्णय सांगू असं त्यांनी म्हटलंय। एवढं सांगू इच्छितो की जो काही माझा राजकीय निर्णय आहे तो मी धाराशिवला जातोय, तिथं सगळ्याशी चर्चा करेन आणि माझा निर्णय जाहीर। फक्त मला सिक्युरिटीची गरज नाही, मी तुम्हाला सांगतो। मी माणसातला माणूस आहे, सामान्य माणसानं माझं नेतृत्व घडवलंय, सामान्य माणसामधला माणूस आहे। आणि ऐका 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 मला 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 बिलकुल चिंता नाही त्याची। लोक मला ओळखतात, मी लोकांना ओळखतो। तर अजून कुठलाही निर्णय मी जाहीर केलेला नाहीये असंही त्यांनी सांगितलेलं आहे। आणि त्यामुळे आता काय नेमकं घडणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। एकीकडे शिवसेना युबीटीचे नेते ओमराजे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न करत आहेत, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेचे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते सुद्धा त्यांना भेटतायत आणि ते त्यांच्यासोबतच धाराशिवला रवाना झालेले आहेत। त्यामुळे दोन्ही बाजूने रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळते।